एकीकडं काल कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदावर बसलेला आणि शेतकरी चळवळीशी वैचारिक प्रतारणा करून शेतकरी चळवळीमध्ये बांबू घालणारे पाशा पटेल नावाचा एक माणूस म्हणत होता की शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मागू नये, शेतकऱ्यांनी मदत मागू नये. आणि दुसरीकडे राहुरी तालुक्यातल्या एका शेतकऱ्यानं गळ्यामध्ये गळफास घातला होता. बरं, एका गरिबीमध्ये अडकलेल्या शेतकऱ्याने आत्महत्या केली असती तर तुम्ही आम्ही समजू शकतो, कारण महाराष्ट्रामध्ये दर 3 तासाला एक शेतकरी आत्महत्या करतोय. ते आपल्याकरता नवीन नाही. पण काल राहुरी मधल्या ज्या शेतकऱ्याने आत्महत्या केली तो शेतकरी फेसबुक लाईव्ह येऊन आत्महत्या करत होता. आणि ती आत्महत्या करत असताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या कविता सांगत आत्महत्या करत होता. अरे, वैचारिक प्रगल्भता असणारे शेतकरी जर आत्महत्या करत असतील तर आम्ही महाराष्ट्रातली शेती नेऊन कुठे ठेवली आहे याचा विचार एकदा झाला पाहिजे. पण या गोष्टींवरती महाराष्ट्रातला एकही मंत्री सरकारमधलं कोणी बोलत नाही. हे सांगतायत वराह जयंती साजरी करा, हे म्हणतायत कबूतर वाचवा. कबूतर, वराह, हत्ती सगळे प्राणी जर संपले असतील तर शेतकरी नावाचा मनुष्य प्राणी इथं महाराष्ट्रामध्ये राहतो त्याचा विचार तुम्ही करणार आहात का? मुळात अनेक जर म्हणतील पाशा पटेल नावाच्या दलिंदर माणसाला एवढं महत्व द्यायचं कारण नाही, पण माहीत असावं म्हणून सांगतो. पाशा पटेल ज्या पदावर बसले ते पद कृषी मंत्री पदाच्या बरोबरीचं पद आहे. म्हणजे सीएसीपी, कमिशन ऑफ ऍग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राइस या केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्या बरोबरीचं असणारा महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे पाशा पटेल अध्यक्ष आहेत. त्या पदाला कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा आहे. कारण पाशा पटेल जे बोलतायत हे पाशा पटेल नावाची व्यक्ती नव्हे, ही सरकारी प्रवृत्ती बोलतेय, सरकार बोलताय, म्हणून आम्ही याला विरोध करतोय. कारण आज परिस्थिती अशी आहे की उडीद आयात मुक्त केला गेलाय, आज तूर आयात मुक्त केली गेली आहे, परवा कापसावरचं आयात शुल्क हटवलं गेलं. म्हणजे या सगळ्या गोष्टी जगातून मागवल्या जाणार, पण इथं पिकवणारा कांदा हा मात्र याची निर्यात किती होते याबद्दल सरकार पावलं उचलायला तयार नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर शेतकरी आत्महत्या करत असतील आणि त्याला मदत करण्याऐवजी व्यवस्थेमध्ये बसलेली नालायक लोक तर शेतकऱ्यांना आत्महत्यांना प्रवृत्त करत असतील तर या शेतकऱ्यांच्या आत्महत्या नाहीत, इथल्या व्यवस्थेनं शेतकऱ्यांच्या घडवून आणलेल्या हत्याच आहेत, हे आमचं ठाम मत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.